पाईल्स किंवा मूळव्याध तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे का? शौचाच्या जागी आग होतीये का? मलविसर्जन करताना त्रास होतोय का? त्यावेळेला आग होणं, ठणका लागणं, रक्त पडणं असा काही त्रास होतोय का? दुधाच्या जागी कोंब आलेले आहेत का? थोडक्यात तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होतोय का? तसं असेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासाठी आहे. तर मूळव्याध का होते? मूळव्याध झाल्यानंतर औषधोपचाराने ती बरी होते का? का शस्त्रकर्मच करावं लागतं? कुठली पथ्य पाळावी म्हणजे मूळव्याधीमध्ये आपल्याला बरं वाटतं? अशी सगळ्याची माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत अर्श, ज्याला आयुर्वेदात ज्याला अर्श म्हणतात, असं मूळव्याध म्हणजे पाईल्स हे का होतात, त्याच्यावर काय उपाय करायचे आणि आपण कुठली पथ्य पाळायची. आता सगळ्यात पहिले म्हणजे की मूळव्याध होते त्यावेळेला गुदाच्या ठिकाणी खूप आग होते, मलविसर्जन करताना वेदना होतात, काही वेळेला रक्तस्राव होतो, हाताला कोंब जाणवतात. तर अशी ही मूळव्याध म्हणजे नक्की काय? तर शरीरामध्ये म्हणजे गुदाच्या ठिकाणी मलाशयामध्ये 3 गुदवली असतात. त्या ठिकाणी काही कारणांनी जर वारंवार दाब येत असेल, मळाला खडा झाला आहे किंवा इतर काही कारणं आहेत, की ज्यामुळे त्या गुदवलीवर खूप दाब पडतो आहे. तर त्यामुळे दुष्ट झालेलं रक्त आणि मांस त्या ठिकाणी रक्तवाहिनीच्या ठिकाणी एक कोंब निर्माण करतं आणि त्याला आपण म्हणतो, की मूळव्याध झाली. थोडक्यात म्हणजे इथे तसं बघायला गेलं तर अपानवायूची दृष्टी असते. कारण अपानवायू जो आहे तो मलविसर्जन करणारा आहे. मलविसर्जनाच्या, मूत्रविसर्जनाच्या क्रियेवर त्याचं नियंत्रण असतं. आणि रक्तधातू जो आहे तर तो पित्त बिघडल्याशिवाय बिघडत नाही. त्यामुळे पित्त आणि रक्ताची इथे दृष्टी असते, मांसाची दृष्टी असते. कोंब जर मोठे असतील तर तिथे कफाचीही दृष्टी असते. तर त्यामुळे तसं बघायला गेलं तर मूळव्याधीमध्ये तिन्ही दोषांची दृष्टी असते. फक्त कुठल्यातरी एका दोषाची दृष्टी ही अधिक प्रमाणामध्ये असते. त्यानुसार चिकित्सेमध्ये थोडाफार फरक पडतो. तर मूळव्याध झाल्यानंतर जे आहे तर त्याची कारणं आपण बघायला पाहिजेत, की का मूळव्याध होते. तर सगळ्यात पहिले म्हणजे मलबद्धता. मलाला खडा होणं किंवा चिकट मलप्रवृत्तीची जी इझिली बाहेर निघत नाही. जोर करावा लागतो, दाब द्यायला लागतो आणि मगच मलप्रवृत्ती होते. मलप्रवृत्ती फारशी समाधानकारक नसते आणि हे असं वारंवार घडलं, तर या दाबामुळे गुदमार्गातली जी गुदवली आहे तिथला दाब जो आहे, तर तो वाढतो आणि मग त्या ठिकाणी जे आहे, तर ते अर्श निर्माण होण्याची शक्यता जी आहे, तर ती निर्माण होते. दुसरं कारण असं, की अतिशय तेलकट, तिखट, चमचमीत, उष्ण, तीक्ष्ण असे पदार्थ खाणं, पचायला जड पदार्थ खाणं, विरुद्ध अन्नाचं वारंवार सेवन, अ, अभिसंधी पदार्थ जे शरीरामध्ये चिकटा निर्माण करतात, मलाला त्याच्यामुळे व्यवस्थित होत नाही, असे पदार्थ वारंवार खाणं, नित्य मांसाहार करणं. मांसाहार जो आहे तर तो शरीरामध्ये उष्ण परिणाम देतो. त्यामुळे त्याची सवय असेल तर किंवा कुळीथ, उडीद, या बाजरी ह्यासारखे पदार्थ वारंवार खाण्याची विशेषतः उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णता असताना खाण्याची सवय असेल तर. तर ह्या सगळ्या कारणामुळे काय होतं, की शरीरातली जी आहे तर ती उष्णता वाढते आणि त्यामुळे पण रक्तावर परिणाम होतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता जी आहे तर ती वाढते. मुळामध्ये काय होतं, की अर्श हा व्याधी जो आहे तो अग्निमांद्यामुळे उत्पन्न होतो. म्हणजे तुमची पचनशक्ती जी आहे ती मुळातच कमजोर झालेली असते. थोडेसे जड पदार्थही तुम्हाला पचत नसतात. साधे पदार्थ पचण्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे तर ते अवघड पडत असतं. अशा वेळेला जर अशा प्रकारचा आहार-विहार झाला, तर त्यामुळे जे आहे तर ते अर्श होण्याची शक्यता वाढते. किंवा आता ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, की घोड्यावर किंवा उंटावर, हत्तीवर बसून जाणं जे आहे दीर्घकाळाप्रमाणे, तर त्याच्यामुळे पण अर्श होऊ शकतो. तर हल्लीच्या काळी आपण याचं काय घेऊ शकतो, तर बाईक आहे किंवा टू व्हीलर आहे त्याच्यावर लांबपर्यंत राईड करणं, हे कारण जे आहे तर ते होऊ शकतं. किंवा तुम्ही जे आसनावर बसतात, तर ते कडक आहे, उंच सखल आहे, अशा ठिकाणी आहे किंवा काही जणांना उकिडवं बसायची सवय असेल, तर तेही जास्त काळपर्यंत बसलं, तर तेही एक कारण आहे, की ज्यामुळे अर्श जे आहेत, तर ते निर्माण होऊ शकतात. खूप दीर्घकाळ तुम्ही प्रवास केलेला आहे आणि दुसरं एकदम अपोझिट कारण म्हणजे बैठी जीवनशैली, की अजिबातच हालचाल नाहीये. सतत सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून काम किंवा आराम करणं हे आहे.
तर त्याच्यामुळे पण हा त्रास होऊ शकतो. अतिशय घट्ट कपडे, जीन्ससारखे कपडे घातलेले आहेत, घट्ट आहेत किंवा अंतर्वस्त्रही खूप घट्ट आहेत आणि तिथे घर्षण वारंवार होतंय, तर त्यामुळेही हा व्याधी जो आहे तर तो होऊ शकतो. इतर काही औषधं आहेत त्याचा दुष्परिणाम म्हणून पण उष्णता वाढल्यामुळे अर्श होऊ शकतात. काही आजार आहेत त्याचा परिणाम म्हणून पण अर्श निर्मिती होऊ शकते. जसं की अतिसार ग्रहणी आहे, की ज्याच्यामध्ये वारंवार मलप्रवृत्ती होते. त्यामुळे त्या जागेचा पीएच बदलतो किंवा वारंवार ती जागा धुतली गेल्यामुळे पण तिथे जे आहे तर ते आघात निर्माण होतो. स्थूलता आहे, स्थूलतेमध्येही अर्शाचं प्रमाण होऊ शकतं. बऱ्याचदा ती जागा घासली जात असते. इतर काही कारणं ॲक्सिडेंट आहे किंवा काही की ज्यामुळे तिथे आघात झालेला आहे. अशी वेगवेगळी कारणं आहेत, की ज्यामुळे अर्श जे आहेत तर ते निर्माण होतात. गर्भिणी अवस्था आहे स्त्रियांमध्ये किंवा नुकताच प्रसव झालेली सुतिका अवस्था आहे, की गर्भाचा दाब त्या ठिकाणी सतत आल्या कारणाने पण गर्भिणींमध्ये अर्शाचा त्रास झाल्याची उदाहरणं बऱ्यापैकी सापडतात. तर ही अशी वेगवेगळी कारणं बघितली, की ज्यामुळे अर्श किंवा पाईल्स जे आहेत, तर ते निर्माण होतात. तर आता ह्याचे प्रकार जे आहेत, तर आयुर्वेदानुसार वातज, पित्तज, कफज, संधिपातज म्हणजे त्रिदोष युक्त, 2 दोषांनी युक्त असे बरेच प्रकार आहेत. पण मुख्यतः जर आपण बघितलं, तर 2 प्रकार ते असतात. ते म्हणजे शुष्क आणि स्रावी. म्हणजे की ज्याच्यामध्ये रक्तस्राव होत नाहीत, पण मूळव्याधीचा त्रास असतो ते शुष्क अर्श आणि ज्याच्यामध्ये रक्तस्राव होत असतो ते स्रावी अर्श. असं ढोबळ मनाने जे आहेत, तर ते 2 प्रकार होतात. आता आधुनिक शास्त्र याचा कसा विचार करतं, तर आधुनिक शास्त्रानुसार पण रेक्टम जे आहे किंवा गुदा जो आहे, तर त्या ठिकाणची रक्तवाहिनी ब्लड वेसल जी आहे, तर ती सुजलेली आणि फुगलेली असते आणि त्याच्यामुळे जे आहे, तर तिथे पाईल्स जे आहेत, तर ते निर्माण होतात. आता आधुनिक शास्त्रानुसार त्यांनी त्याच्या ग्रेड्स केलेल्या आहेत. ते ग्रेड 1 म्हणजे आतमध्ये रेक्टमच्या ठिकाणी जे आहेत, तर ते कोंब येतात, दुखतं, मलविसर्जनाच्या वेळेला त्रास होतो. तर ते गुदाच्या आतमध्ये जे आहेत, तर ते छोटे कोंब असतात. ग्रेड 2 मध्ये जे आहेत, ते कोंब मोठे झालेले असतात. वेदना होतात, ते कोंब बाहेर येतात, आपोआप बाहेर आतमध्ये जातात. ग्रेड 3 मध्ये असं होतं, की ते कोंब बाहेर येतात, पण त्याला आतमध्ये ढकलावं लागतं, मग ते आतमध्ये जातात. आणि ग्रेड 4 मध्ये जे आहेत, तर ते कोंब खूप मोठे झालेले असतात. ते बाहेर लोंबत असतात. ते आतमध्ये जात नाहीत, तर बाहेर म्हणजे प्रोलॅप्स्ड या प्रकारामध्ये ते मोडतात. तर अशा प्रकारचं ग्रेडिंग जे आहे, तर ते आधुनिक शास्त्राने केलेलं आहे. आता यामध्ये शस्त्रकर्म करावं का? तर आधुनिक शास्त्रानुसार ग्रेड 3 आणि 4 जे आहे, तर त्याच्यासाठी शस्त्रकर्म लागतं आणि आधीच्या 2 साठी जे आहे, तर ते औषधोपचाराने ते बरे होऊ शकतात. आता आयुर्वेदानुसार जर विचार केला, तर यामध्ये मूळ कारण जे आहे, तर ते अग्निमांद्य आहे. म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित नाहीये, त्यामुळे तुमचं मलनिःसरण व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळे तुम्ही शस्त्रकर्म केलं, तरी मूळ पचनाचा जो प्रश्न आहे, तो तो तसाच राहतो. त्यामुळे पचनासाठी का होईना तुम्हाला ही औषधं जी आहेत, ती आयुर्वेदिक घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही शस्त्रकर्म करा किंवा न करा, पचनक्रिया सुधारणं हे त्यातलं पहिलं बेसिक गोष्ट आहे. आणि आयुर्वेद जो आहे, तर त्याचे प्रोलॅप्स अर्श आहेत, म्हणजे जे अर्श बाहेर आलेले आहेत, मोठे आहेत, ज्याला त्यांनी गोस्तनाची उपमा दिली, ती खूप मोठे-मोठे आहेत. तर त्याला जे आहे, तर ते शस्त्रकर्म लागतं. बाकीचे जे अर्श आहेत, तर ते औषधोपचाराने बरे होऊ शकतात. तर आता ह्याची लक्षणं काय-काय आहेत? तर लक्षणांमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे मलविसर्जनाच्या वेळेला वेदना होतात, आग होते. मल जो आहे तो घट्ट झाल्या कारणाने तो गुदाला घासून जातो. त्यामुळे काही वेळेला तिथे चीर पडू शकते. कोंब जे आहेत ते बाहेर येतात, ते स्पर्शाला जाणवतात. काही वेळेला तिथे रक्तस्राव होत असतो. काही वेळेला मलप्रवृत्ती जी आहे ती खडा झालेली नसली, तरी चिकट असते. ती तिथे अडकून पडते आणि मग खूप जोर करून कुंथावं लागून मग मलप्रवृत्ती थोडीफार होते आणि मल तिथे सतत साचलेला असल्याकारणाने त्या मलाचा दाब जो आहे, तो गुदत वलीवर येतो आणि मग तिथे खूप दिवसानंतर अर्श जे आहेत, तर ते निर्माण होण्याची शक्यता असते. आरशाच्या ठिकाणी जे आहे तर तिथे सूज येते. गुदद्वाराच्या ठिकाणी सूज येते. अतिशय वेदना होतात. काही वेळेला बसणं सुद्धा अवघड होतं. अ, त्या ठिकाणी रक्तस्राव होत असल्याकारणे किंवा काही वेळेला तिथे चिकट बुळबुळीत अशी मलप्रवृत्ती होते आणि ते साचल्यामुळे पण तिथे शूल जे आहे तर तो निर्माण होत असतो. सार्वधायिक लक्षणांमध्ये बऱ्याचदा मग थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं. मलप्रवृत्तीनंतर हा ठणका जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये वाढतो. तर ह्या पद्धतीचे जे आहेत, तर ती वेगवेगळी लक्षणं जी आहेत, तर ती तिथे निर्माण होत असतात. आता ह्यावर काय उपाय करायचे? तर जसं आपण म्हटलं, की यामध्ये मूळव्याधीच्या इथे, की
अग्निमांद्य हा जर त्याचा मुख्य कारण असेल, तर पचनसंस्था सुधारणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे. त्यामुळे पचन होईल असा व्यवस्थित आहार जो आहे तर तो घ्यायला पाहिजे. म्हणजे खूप कोरडा, शिळं जे आहे विरुद्ध अन्न हे सगळं टाळायला पाहिजे. साधा अ, आमटी किंवा ताक म्हणजे पातळ काही असलेला आहार हा जो आहे त्याचा समावेश पाहिजे. भात चालू शकतो. गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी जी आहे त्याचा समावेश तुम्ही करू शकतात. भाज्या ज्या आहेत तर त्यामध्ये पालेभाज्यांपैकी चाकवत चालू शकतो, चंदन बटवा चालू शकतो, आंबट चुका चालू शकतो. इतर फळभाज्यांमध्ये कोहळा आहे, भोपळा आहे, पडवळ, दोडका, घोसाळे, सुरण जे आहे तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. थंडावा देणारे जे पदार्थ आहेत तर त्यामध्ये ताक जे आहे ते सगळ्यात पहिले आहे. म्हणजे अर्शाची अर्धी चिकित्सा ताक आहे असं समजायला हरकत नाही. मात्र ताक जे आहे ते ताजं पाहिजे. म्हणजे आदल्या दिवशी लावलेल्या दह्याचं दुसऱ्या दिवशी तुम्ही ताक करायला पाहिजे. व्यवस्थित घुसळून ताक जे आहे ते केलं गेलं पाहिजे. नुसतं पाणी घातलंय, हलवलंय चमच्यानी त्याला ताक म्हणत नाही. घुसळण्याचा मंथन संस्कार होऊन जे आहे तर ते उष्ण दह्याचं थंड अशा ताकामध्ये रूपांतर होतं. तर या ताकामध्ये तुम्ही सैंधव, जिरेपूड घालून घेऊ शकतात. थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर ती घातली तरी चालेल. तर हे ताक जे आहे तर रोज जेवणामध्ये त्याचा अंतर्भाव तुम्ही करायचा आहे. काही वेळेला जे आहे तर वैद्य त्यामध्ये काही औषधी घालायला देतात. तर ती औषधी घालून ताक जे आहे ते घेतल्यानंतरही अर्शामध्ये खूप चांगला फरक पडतो. दुसरं आहे ते म्हणजे वेदना, ठणका असतात, तर अशा वेळेला सीट बाथ जे आहे, तर ते घ्यायचं. म्हणजे टबमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये काही औषधी चूर्ण टाकायची आहेत किंवा नुसतं गरम पाणी घेतलं तरीही चालू शकतं. त्यामध्ये अर्शाचा जो भाग आहे तो बुडेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्या पाण्यामध्ये आणि एक 10 ते 15 मिनिटं शेक घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सूज उतरणं, मलविसर्जन व्यवस्थित होणं, वाताचं अनुलोमन होणं, याला खूप चांगली मदत मिळते. त्यामुळे सीट्स बाथ जे आहेत, तर ते घ्यायला पाहिजे. किंवा आयुर्वेदामध्ये काही पोटली आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही त्या जागी शेक करू शकतात. तसंही तुम्ही करू शकतात. त्या ठिकाणी लावायचे काही लेप आहेत. कासीसादी तेलासारखी तेलं आहेत, की जी कोंबांना लावली गेली पाहिजेत. दाह असताना तिथे थंडावा देणारे लेप किंवा तेल किंवा क्रीम, मलम जे आहेत, ते वैद्यांच्या सल्ल्याने तिथे लावायचे आहेत. पोटातली औषधं जी आहेत, तर त्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात पहिले पाचक औषधी जी आहेत ती वापरावी लागतात. त्याचबरोबर मलनिःसरण व्यवस्थित होण्यासाठी जे आहे, तर ते मृदुविरेचन द्रव्य जी आहेत ती नित्य सेवनामध्ये म्हणजे औषधांमध्ये असावीत. तर त्यामध्ये एरंडेल तेल आहे, त्रिफळा, बहावा मगज, हिरडा जो आहे, हिरड्याचाही खूप चांगला उपयोग होतो. तर अशी जी किंवा निशोत्तर आहे, अशी मृदुविरेचक जी आहेत ती औषधं जी आहेत ती वैद्यांच्या सल्ल्याने तिथे वापरावीत. अर्शा कमी होण्यासाठीची जी इतर रसौषधी आहेत किंवा चूर्ण आहेत, त्या चूर्णामध्ये कुटज आहे, नागकेशर आहे, वाळा जो थंडावा देतो, चंदन जोही थंडावा देतं, अशी औषधं आहेत किंवा अर्श कमी करणारी जी आहेत, चित्रक मूळ आहे, त्रिकटू चूर्ण आहे, भल्लातक आहे. असे वेगवेगळे चूर्ण किंवा काढे जे आहेत, तर त्यांचा समावेश होतो. मांसपाचक औषधींचाही अतिशय उत्तम उपयोग इथे होतो. काही रसौषधी आहेत, रसकल्प आहेत, तर तेही वैद्यांच्या सल्ल्याने वापरायचे आहेत. तर त्यांचाही अप्रतिम उपयोग जो आहे तो तो होतो. त्या पोटात घेण्याची काही तुपं आहेत. चित्रक घृत आहे किंवा चांगेरी घृत आहे, शतावरी घृत आहे. तर अवस्थेनुसार त्याचा उपयोग जो आहे तर तो केला गेला पाहिजे. काळ्या मनुका, डाळिंब, अंजीर, द्राक्ष या फळांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करावा. जेवण घेत असताना थोडंसं कोशिंबीर जी आहे किंवा सॅलड जे आहे त्याचाही तुमच्या आहारात समावेश केल्यानंतर मलप्रवृत्ती व्यवस्थित व्हायला मदत मिळते. अर्थातच जेवण कशा प्रकारचं घ्यायचं हे वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही ठरवू शकतात. मांसाहार जो आहे तो पूर्ण वर्ज्य करायला पाहिजे. उष्ण तीक्ष्ण पदार्थ जे आहेत ठेचा खाल्लेला आहे, कुळीथ, जवस याचा वापर जो आहे, बाजरी आहे, तर हा तात्पुरता बरं होण्यापुरतं थांबवायचा आहे. दही जे आहे ते त्याचा समावेशही आहारामध्ये करायचा नाहीये. ताक मात्र जरूर वापरायचं आहे. थंड दूध घेतलं तर चालणार आहे. तर ह्या पद्धतीने जे आहे तर तुम्ही आहार-विहारात काही बदल करू शकतात. थोडे कॉटनचे सैलसर कपडे घालणं, त्या भागाचं घर्षण होत असेल किंवा जर तिथे वेदना होत असतील तर ट्यूबचा वापर करून बसणं ही गोष्टही तुम्ही करू शकतात. उंच सखल आसन जे आहे तर ते टाळायचं आहे. कठीण आसनावर बसणं जे आहे तर ते टाळायचं आहे. आणि आयुर्वेदात सांगितल्या पद्धतीने जर उपचार घेतले तर हा आजार जो आहे तर तो नक्की बरा होऊ शकतो. कुठल्या इतर आजारांमुळे जर अर्श निर्माण झालेले असतील तर त्या कारणांचा त्याचीही चिकित्सा जी आहे तर ती करून घ्यायला पाहिजे. तर या पद्धतीने अर्श जे आहेत
तर ते आटोक्यात येतात, व्यवस्थित बरे होतात आणि व्यवस्थित पथ्य आणि योग्य उपचार जर तुम्ही केलेत, तर ते नक्की बरे होतात. तुमच्या कुटुंबामध्ये किंवा कोणाला जर अर्शाचा त्रास होत असेल, मूळव्याधीचा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.